Yes. Okay. I have clicked on go live. 1 minute. You will be able to see the streaming on Facebook page now. Okay. 1 minute. It is still coming. झाला सुरू. नमस्कार, आदाब, गुड इवनिंग. शंकर शेष फाउंडेशन के फाउंडर संजय शेष और मेरे साथी अक्षय शिंपी की सभी की तरफ से मैं शुभांगी भुजबल आप सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करती हूँ. One of our important activity by शंकर शेष फाउंडेशन is कथन. Obviously, लॉकडाउन के पहले हम प्रत्यक्ष रूप से कथन का मंचन करते थे, अलग अलग कार्यक्रमों का आयोजन करते थे कथन के अंतर्गत. But now we are organizing Kathan on online platform on our Shankar Shesh Foundation's Facebook page. So, and we are so happy कि ये हमारा 50वां कथन है. ये चौथा कथन है ऑनलाइन तरीके से प्लेटफॉर्म पे हम जो कर रहे हैं और आज से 49th कथन हम कर चुके हैं. ये 50वां कथन है तो जाहिर है ये खुशी दुगनी है आज हमारी. और डॉक्टर शंकर शेष के हिंदी के महत्वपूर्ण नाटककार तथा सिनेमा कथा लेखक और यही नहीं वो बहुआयामी प्रतिभाशाली लेखक थे जिनके काफी सारे नाटक भारत भर मंचन हो चुके हैं, आज भी हो रहे हैं. पोस्टर जैसा नाटक है, फंदी है, एक और द्रोणाचार्य, रक्त बीज, काफी सारे नाटक जो मराठी में भी हुए हैं. मराठी का जो आविष्कार थिएटर ग्रुप है उनकी तरफ से पोस्टर का मंचन हुआ है. स्वर्गीय निर्देशक जयदेव हटंगड़ी जी ने इसका निर्देशन किया था, जो दोबारा अजित भगत जी ने इसका मंचन किया था. और आई एम सो लक्की कि जब मैं मुंबई यूनिवर्सिटी में थिएटर आर्ट की स्टूडेंट थी तब हमारी बैच के साथ भी पोस्टर नाटक का मंचन हुआ था. तो शंकर शेष जी के नाटकों का पढ़ने में हमारे पोर्शन में थे तो उनके नाटक पढ़े हैं, उनका मंचन किया है. सो वी आर वेरी ग्लैड दैट वी गॉट अ अपॉर्चुनिटी टू डू दिस प्लेस. एंड और एक महत्वपूर्ण बात कि जो उन्होंने नाटक लिखे हैं, फिल्म की कथाएं लिखी है और उसी के साथ साथ उनके साहित्य लेखन की शुरुआत कविताओं से हुई है. तो हमने सोचा कि चलिए 50वां कथन ये हम पोएट्री स्पेशल करते हैं. तो आज का कथन पोएट्री स्पेशल है जिसका टाइटल ही हमने कविता समय ऐसे दिया है. एंड वी आर सो ग्लैड कि आज हमारे इस सेशन में हमारे साथ एक कवि, अनुवादक, चित्रकार गणेश विस्पुते जी है. गणेश विस्पुते सर, हमारे इस कथन के मंच पर आपका स्वागत. नमस्कार. नमस्कार दोस्तों, गणेश विस्पुते जी के जो कविता संग्रह आए हैं उनमें महत्वपूर्ण 3 जो है सिनार, धुआंधार गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध, आवाज नष्ट होत नाही, ये 3 कविता संग्रह है. और एक बात मैं शुरुआत में कहना चाहूंगी कि आज का हमारा जो सेशन है जो मराठी, हिंदी, इंग्लिश मल्टीलिंगुअल सेशन होगा क्योंकि कुछ कविताएं मराठी में होगी, कुछ कविताएं हिंदी में पेश की जाएगी आपके सामने. और गणेश सर का एक बहुत उनके अभ्यास का या उनके रिसर्च का एक महत्वपूर्ण अंग है कि दुनिया भर के कवि जो है उनकी कविताओं का वो अभ्यास करते हैं. वो सारी कविताएं उन्होंने मराठी में अनुवादित की है. तो आज हम गणेश विस्पुते सर की कविताएं प्लस जिन कविताओं का उन्होंने मराठी में अनुवाद किया है ऐसी कविताएं और प्लस हिंदी की कुछ कविताएं, ऐसा आज का हमारा सफर होगा. और मैं अभी मेरे सहयोगी अक्षय शिंपी से दरखास्त करती हूँ कि हमारा सेशन वो आगे ले जाए, गणेश विस्पुते सर से आज की उनके साथ जो हमारी बातें हैं वो आगे ले जाए और साथ साथ कविताओं के भी हम आनंद ले. अक्षय. थैंक यू शुभांगी. मैं सभी दर्शकों का स्वागत करता हूं डॉक्टर शंकर शेष फाउंडेशन के इस ऑनलाइन मंच पर. और आप सहभागी हुए हैं इस 50वें कथन के सारे आस्वादन की प्रक्रिया में. तो बिल्कुल आगे से एक कविता आप बिल्कुल मुझे लगता है और मुझे उसकी उम्मीद है कि आपका बहुत अच्छा गुजरेगा. डॉक्टर शंकर शेष फाउंडेशन जब से एस्टैब्लिश हुई उसके बाद आज तक के कथन हुए उसमें से बहुत अलग अलग तरीके के वो कथन हुए थे. पहले जब एस्टैब्लिश हुई थी और उन्होंने तय किया था कि हम हर महीने एक जगह पर इकट्ठा होकर कुछ पढ़ेंगे, तो हमने शुरुआत की थी नाटककार डॉक्टर शंकर शेष के नाटकों से. इस फाउंडेशन के पहले स्कॉलरशिप जिनको मिली थी वो संभाजी सांसने, उसके बाद विक्रम वाडकर
और तीसरी थी स्वाति सिंह। उसके बाद मैं आया और उसके बाद नंद कुमार वेना हलगल्ली, ये जो कर्नाटक का लड़का था, उसे कुछ समय तक ये स्कॉलरशिप दी गई थी। उसके बाद फिर से मैं और शुभांगी इस फाउंडेशन के इस साल के स्कॉलर्स हैं और हमारी जिम्मेदारी है कि अलग अलग लोग इस डॉक्टर शंकर शेष के मंच पर आए, वो अपनी पेशकश वो करें। तो मैं बात कर रहा था कि पहले कुछ कथन हुए थे, वो नाटकों के संदर्भ में थे, नाटक हमने पढ़े थे और बाद में धीरे धीरे ये मोड़ आ गया कि सिर्फ नाटक ही क्यों पढ़े जाए। उसके इस मंच पर, यह नाटककार के नाम का मंच है, ना कि सिर्फ नाटककार के नाम का मंच है। ये कवि डॉक्टर शंकर शेष थे, बाकी उन्होंने स्क्रीन प्लेज लिखे थे, तो साहित्य के बाकी सारे अंग भी इस मंच पर उसकी वो पेश जाए। तो हमने धीरे धीरे ललित बंध यहाँ पर किसी के पढ़े, यहाँ पर सिर्फ हिंदी नहीं तो मराठी, अंग्रेजी, गुजराती, इन सारे भाषाओं की कुछ साहित्य प्रकार हमने इसके पहले के कथन में हमने पेश किए। और आज 50वें मोड़ पर हम हैं और भारत के बहुत बड़े और बहुआयामी व्यक्तित्व हमारे साथ है, गणेश विस्पुते साहब। ये सेशन जैसे शुभांगी ने कहा कि मराठी और हिंदी में चलेगा, इसके बाद हम कुछ उनकी भी कविताएं सुनेंगे, उन्होंने कुछ अनुवादित की कविता है वो भी हम उसका आस्वाद लेंगे। तर सर्वभाषिक भान असणारा आणि बहुआयामी व्यक्तित्व असणारा एक असा मोठा कवी, साहित्याचा अभ्यासक, चित्रकार, दृश्य कलेबाबतीत ज्यांना उत्तम जाण आहे, असा एक काय म्हणूया, आपण बघतो खूप पण आपल्याला बघितलेलं कळत नाही, पण गणेश विस्पुते आपल्याला सांगतात की कसं बघावं एखाद्या चित्राकडे, एखाद्या चित्रपटाकडे, एखाद्या साहित्य कृतीकडे, एखाद्या कुठल्याही कलाकृतीकडे। तर असा हा भान असणारा माणूस आज या मंचावर आलाय। मी त्यांचं मनापासून शुभांगी, संजय शेष, अर्चनाताई आणि माझ्या स्वतःकडून डॉक्टर शंकर शेष फाउंडेशन कडून त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि हे सेशन आता त्यांच्या हातात सोपवतो। सर, बॉल इज इन योर कोर्ट। यस, थैंक यू गणेश विस्पुते सर। थैंक यू। मैं सोच रहा था मैं किस भाषा से शुरू करूं, लेकिन नहीं। पहले तो ये कि इतना अच्छा परिचय देने के बाद में कोई भी कलाकार नर्वस सा हो जाता है कि इतना अच्छा परिचय हुआ है और मैंने इसके पहले के परफॉर्मेंस भी देखे हैं, तो ये वाजिब है की मैं थोडासा नर्वस हूं, लेकिन मी आता पुढचं मराठीत बोलतो सगळं। बिलकुल, अगदी। तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार, विशेषतः शंकर शेष फाउंडेशनचे मनापासून खूप आभार। आज अमृत महोत्सवी हा कार्यक्रम त्यांच्या स्मृतीतला होतोय, त्यानिमित्त मी शंकर शेष यांच्या स्मृतीला सादर अभिवादन करतो। आणि त्यात आता अक्षयने उल्लेख केला त्याप्रमाणे असं सांगितलं गेलंय की डॉक्टर शेष हे वेगवेगळ्या विधांमध्ये काम करत होते। तर पूर्वी तुमच्याकडे नाटकाचे अधिकाधिक कार्यक्रम झालेले आहेत, पण कवितेचा कार्यक्रमावर तुम्ही विशेषतः आता पुन्हा अधोरेखित करत होतात, म्हणून मी हे मुद्दाम इथे सांगतो। मी सकाळी बोलतानाही तुमच्याशी थोडं बोललो होतो की मानवी मेंदूच्या ज्या मूलभूत प्रेरणा ज्या आहेत त्या कथ्य, काव्य आणि नाट्याच्या आहेत, त्यामुळे नाटक हे कवितेपासनं किंवा कथ्यापासनं वेगळं नाहीये। त्यात सगळ्याच गोष्टी, सगळ्याच कला अंतर्भूत आहेत आणि त्यामुळे हे संयुक्तिकच आहे की तुमच्या मंचावर कवितेचं पण वाचन होणं हे काही वेगळी गोष्ट असू शकत नाही। बरोबर। मित्रांनो, मानवी इतिहासातल्या अत्यंत विक्राळ अशा संकट काळातनं आपण जातोय। भय आणि अनिश्चितता या दोन गोष्टी आहेत आणि त्यांच्या सावल्यांनी आपलं जग झाकोळून गेलेलं आहे। या झाकोळलेल्या, काळोखलेल्या काळात आपण कविता लिहितो, आपण कविता वाचतो आणि ऐकतो। बर्टॉल्ट ब्रेक्टच्या कवितेतल्या त्या प्रसिद्ध ओळी मला आठवतात आणि त्यात त्यांनी म्हटलंय की काळोखाचे दिवस असतील तेव्हाही गाणं असेल का? आणि याला तो स्वतःच उत्तर देतो की हो, काळोखाच्या दिवसातही गाणं असेल, काळोखाच्या दिवसात काळोखाचं गाणं असेल। तर मित्रांनो, या पार्श्वभूमीने मी सुरुवात करतो आणि मला सांगितलं गेले की मी यात काही माझ्या कविता वाचायच्या आहेत, काही मी अनुवादित केलेल्या वेगवेगळ्या भाषांमधल्या कविता वाचायच्या आहेत।
मला फार भाषा येत नाहीत, ज्याप्रमाणे त्यांनी मला सांगितलं, माझा परिचय करून दिला. पण ज्या काही 2-4 भाषा येतात त्यातनं मी भाषांतर करत असतो आणि त्यातल्या काही कवितांची भाषांतरं मी इथे वाचीन. त्याशिवाय मला हिंदीतल्या काही कवितांची भाषांतरं वाचण्यासाठी सुद्धा विनंती करण्यात आलेली आहे. तर एकूण 3 भागात अशा प्रकारच्या या कवितांचं वाचन होईल आणि आपल्याकडे दिलेल्या वेळेचं भान जर आपल्याला पाळायचं असेल, तर मला वाटतं प्रत्येक प्रकारातल्या 8-10 कविता जेमतेम वाचता येतील. मित्रांनो, कविता म्हणजे कवितेत काळाच्या आणि इतिहासाच्या खुणा असतात. हं. आणि त्यात वर्तमान काळाचे पण पडसाद पडलेले असतात. वर्तमान काळाचा अभिलेख कवितेत लिहिलेला जात असतो. आणि त्यामुळे कविता ही नेहमी गांभीर्याने घ्यायची गोष्ट असते. हेही पार्श्वभूमी आणि हे नेपथ्य सांगून मी माझ्या या कवितांना सुरुवात करतो. फक्त एकच यात आणखी मी करणार आहे, की प्रत्येक कवितेवर मी काही भाष्य करणार नाही. कारण बरं. कविता आणि स्वतः तुम्ही ऐकणारे ह्याच्यात मला अडसर नकोय. आणि त्यामुळे थोडा वेळ वाचेल असंही मला वाटतं. तर सुरुवातीला मी एक कविता माझी वाचतो. ही कविता भाषेविषयी आहे. म्हणजे माझ्या आतल्या भाषेविषयी आहे. आणि ह्या कवितेतली जी भाषा आहे, तिच्याबद्दलची ही कविता आहे. तिचं शीर्षक आहे, भाषेचा वेल्हाळ वृक्ष. हं. इथल्याच पाण्याची चव सापडेल. हं. इथल्याच पाण्याची चव सापडेल पानापानात, इथलीच खनिज, इथल्याच मातीतली, लोह, गंधक आणि अभ्रकही. आगंतुक नाही, आगंतुक नाही, सुफळ जन्माची रीतसर द्वाही फिरवून उगवलेला आहे माझ्यातून भाषेचा हा वेल्हाळ वृक्ष. मातीतल्या शहाणपणानं त्याच्या मुळांना माहीत आहेत त्याला रसद पुरवणाऱ्या पाण्याच्या सुरस प्रवाहांच्या दिशा. घाऊक गणनेत धरून करूच नका पंचायत, गेरू चुन्याचे पट्टे ओढून मोकलूनही सापडायची नाहीत कुंडीतल्या शोभिवंत रोपांच्या यादीत ही प्रजाती. आपल्या हिश्श्याच्या हवेवर पसरतोय उपलब्ध प्रकाशात आपल्याच तालात, भोवळच सावरते तोल भोवतालच्या अवकाशात एरवी. वा, वा, ही सुरुवातीची कविता होती. वा. मित्रांनो, हा अक्षर विरोधी काळ आहे एका अर्थाने. हं. आणि त्याचबरोबर माणसांना बेदखल करत राहण्याचा सुद्धा काळ आहे. हं. हे आपण गेल्या काही वर्षांमध्ये अगदी समोर बघतोय. म्हणजे एखाद्याच्या जीविताबद्दल आपल्याला त्याच्या एका कागदाच्या चिठ्ठीवर लिहिलं की तो माणूस होत्याचा नव्हता होऊ शकतो. त्याला हं. सीमापार ढकललं जाऊ शकतं. हो. त्या रजिस्टरातल्या नोंदीमुळे माणूस इथला की बाहेरचा हे ठरलं जातं. बरोबर. असा हा अतिशय हं. नृशंस असा काळ आहे. याच्याबद्दलची एक छोटीशी कविता. हं. रजिस्टर लिहिलं जातंय. हं. जीवाश्म सांगतात 2,00,000 वर्ष झाली असतील. 2,00,000 वर्ष झाली असतील माणसाच्या जन्माच्या खुणा सापडून. हं. समूहातल्या समूहात रीतीनं वागायला लागूनही 50,000 वर्ष झाली. मुळातल्या काळ्या रंगातली रंगद्रव्य उडत उडत बहुरंगी झाली. माणसं विविध दिशांना गेली, जी उडत उडत काही आधी गेले, काही मागाहून. तुझी धरती ती माझीही म्हणून राहिलेली, गळ्यात गळे घालून किंवा गळे कापूनही. 50,000 वर्षात काही बदललं नाही. 50,000 वर्षात काही बदललं नाही. जुनीच फिल्म बिघाड झाल्यासारखी रिवाइंड होत राहिली. वा. तीच आदिमानवी टोळ्यांमधली युद्ध, स्पेस ओडिसीतल्या परस्परांच्या हद्दीबाहेर हुसकावणाऱ्या टोळ्यांसारखी. कुब्रिकच्या या फिल्मच्या पहिल्या सिक्वेन्सच्या अखेरीस समोरच्याच्या डोक्यावर आघात करून जीव घेण्यासाठी वापरलेलं हाड जे जिंकलेल्या टोळीतल्या नेत्यानं भिरकावलं होतं अवकाशात, तसं दिसतं न्यायालय. वा. जे कारकुनासारखं रजिस्टर
भरवत लिहित असतं नावं हुसकावण्यासाठीची. रजिस्टर लिहिलं जातंय फोडण्यासाठी नावं आणि नावांमागची अस्तित्वच. वाह वाह, भेदक है. क्या बात है. एक छोटीशी कविता यानंतर. याच्यात वेगवेगळ्या मूडच्या कविता येतील, कारण त्या नीट मी अशा एकत्र ठेवलेल्या नाहीयेत. त्यामुळे वेगवेगळ्या मूडच्या मध्ये मध्ये कविता येतील. ही एक आपल्या संचित स्मृती ज्या असतात आपल्या आत, आपल्या देहाच्या सरहद्दींच्या आत ज्या संचित स्मृती असतात त्यांच्या ही कविता आहे. तिचं शीर्षक असं आहे की म्युझियम हे असं कालयंत्र असतं. सामसूम शरीराच्या हद्दीत निर्जन रस्त्यावर उभे असतो आपण. उत्खननातून उभं राहिलेल्या शहरात स्मृतीचं हरप्पा जिवंत होत जातं डोक्यात. अख्खं शहर बनतं स्मृती संग्रहालय. म्युझियम हे असं कालयंत्र असतं ज्यात काळाला भेदून वेगळ्या अवकाशात दळणवळण करता येतं. वाह वाह वाह. हळूहळू आपणही अस्ताव्यस्त पसरत गेलेलं असं म्युझियम स्वतःच बनत जातो. फक्त त्यातले दुर्मिळ अँटिक पीसेस चोरीला गेलेले असतात. आणि आपण त्यांचे बेवारस पेडस्टल्स सांभाळत बसलेलो असतो. एका मोठ्या राज्य व्यवस्थेत, लोकशाही व्यवस्थेत आपण असताना काही गोष्टी आपल्याला ज्या पद्धतीने घडतात त्यातून आपल्याला पौराणिक गोष्टींची मिथकं सुद्धा आपल्याला आठवत असतात. बरोबर. निवडणुका होतात, अनेक गोष्टी लोकशाहीतल्या होत असतात. तेव्हा मला एकदा अंगदेश आठवला, महारथी कर्णाचा अंगदेश. त्या संदर्भातली एक कविता आहे आणि तिचं शीर्षक आहे अंगदेश विकला जाईल उद्या. अंगदेशात चिडीचूप शांतता आहे. जनता बावरून गेलीये. आमच्या एकेकाच्या अस्तित्वाच्या सारांशानं आम्ही ऊर्जित केलं होतं महारथीला. मान्य आहे. त्यानं प्रामाणिकपणे देऊन टाकली त्याची कवच कुंडलं त्याच्या विख्यात औदार्यानिशी. तेवढं एकच वैगुण्य त्याचं, पण तो तरीही होताच अजय धनुर्धारी. त्याच्या सच्चेपणाला सामोरं जाणंही डोळ्यांना सोसायचं नाही हे माहिती आहे प्रतिहारीला. तो सगळं हरल्यासारखा बसून आहे, शिळा झाल्यागत. थोडं उलगडत नाहीये त्याला. आमने सामने युद्ध झालं तर अंगराजाचा पराभव अशक्य आहे हे तो जाणतो, अंगदेशाच्या एकेका बाशिंद्यासारखा. फक्त हे एकच कोडं त्याला सुटत नाहीये, कसा काय पराभूत झाला अंगराज. प्रजाजन हे जाणत नाहीत. प्रतिहारीला बिचाऱ्याला हे नाही माहित की परशुरामानं पूर्वनियोजन करून परफेक्ट केलं होतं प्लॅनिंग. कव्हर असं लावलं बेमालूम की उघडं पडणार नाही बिंग. विजयासाठी वाट पाहणाऱ्या एकेका नागरिकाच्या प्रार्थनेचे शब्द बदलून, मतपेटीची एक एक चिप बदलून, शापात कन्वर्ट करून जिंकला परशुरामाचा शब्द. अंगदेशात सामसूम आहे. मध्ययुगात बगदादमध्ये विकल्या जाणाऱ्या सौंदर्यवती गुलाम तरुणीच्या घरात विकल्या जाण्याच्या आदल्या दिवशी असते तशी. अंगदेश विकला जाईल उद्या किंवा फार तर परवा, बोली लागेल तसा. मला वाटतं आत्ताच्या काळाला फारच चपखल असणारी ही कविता आहे. ही कविता आणि ह्याच्या आधीची पण जी कविता होती जी अगदी आपल्या जगण्याशी बांधली गेलेली आहे अँटिक पीस वरची, तीही फारच म्हणजे दोन्ही कविता खूप अशा भिडणाऱ्या आहेत थेट. हा सगळ्यांचाच मला वाटतं अनुभव असणार, कारण आपण वाढत जातो वयाने, अनुभवाने, तसं आपल्या स्मृती सुद्धा वाढतात आणि ती कोठार स्मृतींची जी भरत जातात त्याचा संदर्भ शुभांगींनी
आता दिलेला आहे. हो. मला वाटत माहिती नाही आणखी किती कविता वाचायच्या आहेत, पण मी आणखी 2-3 कविता माझ्या वाचतो आणि जरूर जरूर. प्लीज सर, प्लीज. नंतर मी पुढच्या सेक्शनकडे वळतो. हो. पाण्याविषयीचा तातडीचा इशारा देणारी नोंद हम्म. या शीर्षकाची एक कविता आहे. पाण्यात प्राणवायूच केवळ असत नाही, प्राणवायू शिवाय असतात बरीच खनिज, शतकानुशतकाच्या लोणच्याचा खार हम्म. आणि बीज असतात भूतकाळातली, समकाळातली. शतकांचं सत्व असतं आणि संचितही. वैविध्य हेच त्याचं आराध्य असतं. हम्म. समुद्र मंथनाच्या निर्णायक क्षणी डोळ्याच्या काठावर पसरतं ते खारट मीठ, करतं न्यायाचं पारडं संतुलित आणि धरतं समोर विवस्त्रपणाचा नितळ आरसा. फारसा खोटेपणा उरत नाही मग जिभेवरच्या खारटपणानंतर. दुभंगत नाही अद्वैताचा हिरा. पाण्यातल्या पाण्यात उमलून येतात जीवांच्या श्वासांची कमळं. समग्र समुद्राचे अनंत आभाळांचे सारांश, सगळ्या खनिजांच्या, सगळ्या पिढ्यांच्या रंगांसह चवींसह आरसपाणी चरित्रात निळकंठ होऊन. साचलेलं पाणी जेव्हा त्याचा पाणीपणा विसरतं, तेव्हा त्याच्यातला हा बहुतांचा मेळा उडून जातो विषारी झालेल्या हवेत आणि उरतो खाली हलाहल गाळ. क्रौर्याच्या चिखलात लडबडतो समकाळ आणि जिवंतपणाचं जातं घरघरू लागतं ओव्यांशिवाय मुक्तछंदात. वा. माणसाच्या जगण्याचे जे प्रदेश विस्तीर्ण पसरलेले असतात, त्यात काही असे प्रदेश असतात जिथे भाषा चालत नाही. भाषा म्हणजे शब्दांशिवायच्या भाषेचे हे प्रदेश असतात. त्याविषयीची एक छोटीशी कविता आहे, लहान कविता आहे. भाषेच्या सुईच्या अग्रावर. भाषा तरंगत ठेवते, पंडितालाही पारंगत करत नाही कधीच. उरतेच ती रंगत ठेवत गूढ, तकव्यातले चमत्कार दाखवत. एकच असते भाषेची सुई. एकच असते भाषेची सुई, काळाची गोधडी शिवणारी आपल्यापुरती. भाषेच्या सुईच्या अग्रावर आपण एकाग्र होतो विनासायास. सहज समाधी टोचून घेतली जातात टाचणं महाकाव्याची आपापल्या वहीत. भाषेच्या सुईच्या अग्रावर मावेल एवढीच असते भूमी अर्जित केलेली. पण भाषेच्या पलीकडचंही असतं महाकाव्य, जिथं कोलाहल होतो स्तब्ध, सिम्फनीतला अनपेक्षित पॉज. 5000 वर्षांची सर्ग तरंगत राहतात. बोट टेकवलं जातं आणि स्पर्शांतून स्वरमेळ उमलतो. ओठांच्या लघुलिपीत लिहिलं जातं महाकाव्य सारांशात. वा. या सगळ्या कविता अंतर्मुख करणाऱ्या कविता आहेत. कवितेचं मुख्य अट तीच असली पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा एक कविता आहे, ती वाचतो. ही मानवी एकूण इतिहासाच्या संदर्भातली छोटीशी पुन्हा कविता आहे. शक्य आहे 50,000 वर्षात जंगलांच्या कत्तली करत करत वस्त्या वस्त्या आणि मग क्रमानं गावागावांच्या बेरंगी शाईचे डाग उमटवत गेलो आहोत ना आपण. हिरव्यागार जिवंत कागदावर बेगुमान. शक्य आहे गॅस चेंबर होतील विधिसम्मत. शक्य आहे असंही होईल. माणसांना भोसकून मारणं कायदेशीर, गोळ्या घालून मारणं कायदेशीर, गाड्यांखाली चिरडवून मारणं कायदेशीर होईल.
नाहीतरी भुंड्या मारणावरच्या वेगवान हायवेवर मरतातच की कुत्री गाड्यांखाली येऊन. तसं शक्य आहे असंही होईल की माणसांना त्रिशूळ भाले खुपसून मारणं कायदेशीर, कत्तलींचं महाआयोजन करून, उपाशी मारून, अवहेलना करून, फासावर लटकवून, फास घ्यायला भाग पाडून, उपरोक्त कोणत्याही प्रकारे माणसांना मारणं होईलही कायदेशीर. या कुऱ्हाडीच्या दांड्याला गोत नाही. मारणं आणि कापणं ही भाषेतली पुरातन हिंसक क्रियापद आहेत. हे विसरलं जाईल आणि शक्य आहे ही भाषेच्या पर्याय कोशात जाऊन बसतील. गुलाब, हसू, मौज, मनोरंजन किंवा प्रगती या शब्दांना समानार्थी म्हणून. वा. आपण गेले काही महिने बंदिस्त एक अनुभव घेतो. लॉकडाऊन मध्ये आपण होतो, पण त्यावेळेला रस्त्यावर खूप लोक चालत होते आणि त्यांना कुठेतरी खूप लांबच्या अंतरावरच्या आपल्या घरी पोचायचं होतं. त्या घरापर्यंत पोचेपर्यंत त्यांच्यासाठी त्यांना कोणताच आसरा नव्हता, कारण कुठूनही ते हुसकावले जात होते. ह्या अर्थाची एक कविता आहे, चालणं हेच त्यांचं घर होतं. भयाचं प्राचुर्य होतं आणि त्यानंतरही शिल्लक होतं भयच. मृत्यू होते, विलाप होते, भूक होती, प्रश्नच प्रश्न होते, प्रतिमाच प्रतिमा होत्या प्रश्नांच्या, व्यक्ताच्या, अव्यक्ताच्या, रक्ताच्या, दशेची ही महादृश्य झाकली जातील अशा मोहक दृश्यांच्या ताडपत्रीची योजना होती. मयासूर होते सेवेला त्यासाठी. माणुसकीचं 5000 वर्षांचं संचित हरवलं होतं बधिरतेच्या विवरात. मरण शहरात होतच आणि शेकडो मैलांवर असलेल्या घराच्या दरम्यानच्या रस्त्यावर कुठेतरी. त्यांना फक्त निवड करायची होती. कुठूनही ते हुसकावले जाऊ शकत होते, आभाळाखालून. चालणं हेच त्यांचं घर होतं. हुसकावले जातानाही त्यांना वाटत होतं की ते मरणापासून दूर जात आहेत. पृथ्वीचा भार पेलून त्यांचे हात कधीचेच भरून गेले होते. ती नव्हती त्यांच्यासाठी हिरवी आणि शीतळ. सिसिफसची शिळा होती आणि त्यांचे हात कायमच अडकलेले दगडाखाली. दगडाचा भार तोडण्याबद्दलही ते अधिभार चुकवत होते आणि आता घरी पोहोचून मरण स्वीकारण्यासाठीही त्यांना जकात चुकवायला सांगितलं गेलं होतं. राजा होता ईश्वरासारखा दृश्य आणि निष्ठूर. आकाशवाणीसारखी त्याची फक्त फरमानं होती. त्याच्या मौनाचा अर्थ बरोबर कळायचा कुऱ्हाड बहादरांना. अलंघ्य खाई पलीकडचे सगळे सुखी आणि आनंदी होते. खाई अलीकडच्या सगळ्या जगाचं हरण झालं होतं. त्यांना कारण नव्हतं जगण्याचे प्रश्न विचारायचं. काळ्या जादूनं सगळा देश मरुभूमी झाला होता, पण सुजलाम सुफलाम असल्याची ग्वाही बातम्यांमधली महादृश्य देत होती. काळाचं परिमाण उरलं नव्हतं. तमयुगातला हा भूतकाळ चालू वर्तमान काळ झाला होता. गारत झालेल्या भारताचा कर्दनकाळ झाला होता. थिजला होता बिभत्सपणे एकाच बिंदूवर, जिथले कायदे म्हणजे चांगल्या दिवसाचे पोकळ वायदे होते. कवितेनं जसं अंतर्मुख करावं असं तुम्ही म्हणालात, ही कवितेची पहिली अट आहे. तसंच कवितेने काळाचा एक्सरे ही दाखवावा, हे या कवितेतून कळतं. हा काळाचा एक्सरे आहे. हो. आणखी काही कविता आहेत. मला वाटतं आपल्याला जर एका तासात संपवायचं असेल तर मी माझी ज्या कविता वाचतोय त्यातली शेवटची अखेरची एक कवितेतला तुकडा वाचतो आणि पुढे वळूयात. चालेल? जरूर सर. अखेरची इच्छा. सांगण्या इतपत फट मिळेल न मिळेल, खटाकन गोळी आरपार गेल्यानंतर. कुणी विचारतच असं नाही, पण लपलेली असतेच ती अखेरच्या अखेरीस
पण व्हॅन गॉग धीराचाच म्हणावा लागेल. 3 दिवस जगला तो नंतरही. एक प्रहर जास्तीचा मिळाला तरी पुरेसा आहे. दरबारी पूर्ण होई तो प्रहर संपेल. सोहोनी सुरू झाल्यावर मी तो डोळे मिटून ऐकीन किंवा नाहीही ऐकणार. पण ललतचे जागे करणारे प्रसन्न सूर सुरू होतील तेव्हा मी झोपी जाईन नव्या प्रहरात, जगाचं जहर उतरवत आतल्या आत, बाहेरच्या बाहेर, किंवा खरं तर निरवकाशात. धन्यवाद. आता मला वाटतं पुढच्या भागाकडे वळूयात आपण. वेगवेगळ्या भाषांमधून मी गेली 35 एक वर्ष भाषांतर करतोय. ज्या भाषा मला येत नाहीत त्यांचं साहित्य अर्थातच मी इंग्रजीतून समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण वाचत असताना अनेक कविता, विशेषतः कवितांचा मी अगदी प्रेमाने वाचत असतो, आस्थेने वाचक आहे. तर जेव्हा जेव्हा कविता वाचत असतो कोणत्याही भाषेतली, तेव्हा स्वतःसाठीचे जे मार्कर्स असतात म्हणून मी वाचता वाचता काही भाषांतर करत असतो. त्यातल्या या कविता, त्यातली एक पहिली कविता जी आहे तो निकानोर पार्रा हा 20व्या शतकातला अतिशय श्रेष्ठ असा पोलिश कवी होता. चिली भाषेतला हा कवी होता आणि त्याचा प्रभाव सर्वदूर पसरला होता. इतका की त्याची तुलना पाब्लो नेरुदा बरोबर चिलीमध्ये केली जाते. अलीकडे 96व्या वर्षी 2018 साली. हॅलो सर, तुमचा आवाज येतोय. येतोय सर आवाज. अलीकडेच पार्राचं निधन झालं 96व्या वर्षी. त्याची एक कविता, त्याच्या कवितेने मी ह्या सेक्शन सुरू करतो. कवितेचं शीर्षक असं आहे की जे काही म्हटलो मी ते सगळं मी मागे घेतो. ही भाषांतरित कविता मी मिलर विल्यम्सच्या इंग्रजी भाषांतरावरनं केलेली आहे. कविता अशी आहे: जाण्याआधी मी अखेरची इच्छा व्यक्त करणं अपेक्षित आहे. उदार वाचका, जाळून टाक हे पुस्तक. मला म्हणायचं होतं ते हे नव्हेच. माझ्या दुःखापेक्षा अधिक दुःख असू शकणार नाही. मी पराभूत झालो होतो माझ्याच सावलीनं. माझ्याच शब्दांनी घेतला प्रतिशोध माझा. माफ कर वाचका, भल्या वाचका. मी तुला एक उबदार मिठी मारून सोडून जाऊ शकत नसेन, तर ओढलेलं स्मित चेहऱ्यावर आणून निरोप घेतो. शक्य आहे हाच असेन मी एवढा, पण माझा शेवटचा शब्द ऐकून ठेव. जगातल्या सगळ्या कडवटपणासह मी जे काही म्हटलो ते सगळं मी मागे घेतो. वा, जे काही म्हटलं मी ते सगळं मागे घेतो. खरंय. मला एक खूप आवडीचा लेखक आहे, लुई बोर्खेज नावाचा, जॉर्ज होर्हे लुई बोर्खेज असं त्याचं नाव आहे. हा स्पॅनिश भाषेतला कवी आहे, अर्जेंटिनी. कवितेतला तो जागतिक कवितेतला अत्यंत मोठं नाव आहे. त्याशिवाय त्यांनी कथात्मक साहित्य पण लिहिली आहेत, भाषांतरं पण केली आहेत, कविता तर त्यांनी लिहिलेल्याच आहेत. पण अगदी मुळाक्षरांसारखं महत्वाच्या गोष्टी त्यांनी आपल्या कवितेत इतरांना पथदर्शक म्हणून लिहून ठेवलेलं असं आहे त्याचं साहित्य. हा माझा अत्यंत प्रिय लेखक आहे. म्हणजे त्याच्या कविता सुद्धा आवडतात. त्याची एक लहानशी कविता मी भाषांतरित केली होती, ती मी वाचतो. तिचं नाव आहे आत्महत्या. आत्महत्या, होर्हे लुई बोर्खेज. ही कविता मी ॲलेस्टर रीडच्या स्पॅनिश मधून केलेल्या इंग्रजी भाषांतरावरून केली आहे. आत्महत्या. एकही तारा शिल्लक राहणार नाही रात्री. रात्रही राहणार नाही शिल्लक. मरेन मी आणि माझ्यासोबत संपेल असह्य चराचर सृष्टीची समग्रता. मी पुसून टाकीन सगळी पिरॅमिड्स आणि पर्वत, खंड, महाद्वीप आणि चेहरे. मिटवून टाकीन संचित गतकाळ. धुळीला मिळवीन इतिहास, धुळीला मिळवीन धूळ. पाहतोय आता अखेरचा सूर्यास्त, ऐकतोय शेवटच्या पक्षाला. कुणालाही ठेवणार नाही अनस्तित्व ही माझ्या मागे मृत्यूपत्रात.
अ, मी एक कविता आणखी एखादी कविता स्किप करतो आणि पुढे जातो. सेजार बायवोची कविता आहे, लोक नावाची. ती पुन्हा मी सुरुवातीला सांगितलं की या सगळ्या आपल्या गेल्या काही महिन्यांच्या आपल्या अनेक गोष्टींची सावली आत्ताच्या या कविता निवडण्यावर सुद्धा असावी. साहजिक आहे. ती कविता आहे, लोक नावाची कविता आहे आणि युद्ध झाल्यानंतर त्यांनी ही लिहिलेली कविता आहे. हम्म. युद्ध संपलं आणि योद्धा जेव्हा मरणाच्या वाटेवर होता तेव्हा एक जण त्याच्याजवळ आला आणि त्याला म्हणाला, मरू नकोस रे, मला आवडतोस तू. पण काय दुर्दैव, मरणारा मरतच चालला होता. मग दोघे जण आले, त्यांनीही तेच म्हटलं, मरू नकोस, हिमतीनं घे, परत ये. पण काय दुर्दैव, मरणारा मरतच चालला होता. 20 आले, 100 आले, 1000 आले, 5 लाख आले, ओरडत होते, इतकं प्रेम आहे आणि मृत्यूविरुद्ध काहीही करता येत नाही. पण काय दुर्दैव, मरणारा मरत चालला होता. लक्षावधी येऊन त्याच्या भोवती उभे राहिले. तीच विनंती करत करत म्हणाले, भावा जाऊ नकोस. पण काय दुर्दैव, मरणारा मरतच चालला होता. मग पृथ्वीवरचे सगळे आले, त्याच्या भोवती जमा झाले. मरणाऱ्यानं त्यांच्याकडे खोलवर दुःखानं गलबलून पाहिलं. तो हळूहळू उठून बसला. पहिल्याच्या खांद्यावर त्यानं हळूच हात ठेवला आणि तो चालू लागला. वाह ओह, वाह क्या बात है. वाह वाह वाह. सर, मुझे यहाँ पर आपको एक छोटा सा सवाल पूछना है. मैं इस कविता के लिए आपका शुक्रिया अदा करना चाहूंगा क्योंकि मैंने मेरी सिद्धार्थ वायु इन कविताओं से बहुत, मैंने दिलीप चित्रे जी की, उन्होंने जो 10 कविता है उनकी मराठी में अनुदित की थी और उसको जवाब, सिद्धार्थ को जवाब देने के लिए अपनी स्वतंत्र 10 कविताएं लिखी थी. उस दौरान की और उस कड़ी की ये सारी कविताएं हैं. तो जी, आप सिद्धार्थ जी, से कैसे मिले हो? हाँ? आप सिद्धार्थ से कब मिले हो? दिलीप चित्रे जी ने आपको सिद्धार्थ से मिलाया है या आप कब मिले हो? सिद्धार्थ से मुलाकात कब हुई है आपकी? पता नहीं, पहले तो मैं बहुत साल पहले, शायद 3 दशक भी होते आए हो, तब मैंने ऑफ कोर्स उनको अनुवाद में पहले पढ़ा था. फिर दिलीप जी का, मैं जिन्हें प्यार से दिलीप दादा कहता था और काफी हमारे करीबी रिश्ते थे, तो दिलीप दादा ने एक खास उनके लिए, उनको ट्रिब्यूट करने के लिए एक कविता का संकलन लिखा था. उसमें 10 बाय 10, 10 बाय 10 उसका उसका उन्वान था और उसमें 10 कविताएं सेजार बायवो की थी और 10 अपनी उनकी उनकी कविताओं पर दिलीप दा ने अपने रिफ्लेक्शंस कविताओं के द्वारा लिखे थे. बहुत प्यारा संकलन था और फिर बाद में मैंने और भी उनकी कविताएं मुझे पढ़नी थी, तो सो पढ़ी. चलूयात पुढे. हाँ, बिल्कुल बिल्कुल, आगे बढ़े सर. इतने सारे कवि हैं, इतने सारे सैकड़ों अपने प्रिय कवि हैं जिनकी कविताएं मैंने की है, लेकिन यहाँ बस कुछ और कविताएं मैं उनके अनुवाद पढ़ सकता हूँ. ऐसे ही और काफी अच्छे प्रिय कवि इसमें छूटने की भी संभावना ज्यादा है. एक कवि है जो मुझसे, वो आर्टिस्ट, चित्रकार भी थे, वो कला समीक्षक भी थे और उन्होंने उपन्यास भी लिखे. वेज ऑफ सीइंग नाम का उनका बहुत ही प्यारा ग्रंथ है. संस्कृति तत्वज्ञ उन्हें कहा जाता था. जॉन बर्जर, ब्रिटिश कवि, उनकी एक छोटी सी कविता है. वो कविता मुझे इसलिए पसंद है कि वो फिर बोलने के बारे में बोलती है और इतनी सीधी सादी पंक्तियों में वो पूरी भाषा का परिचय देती है. कविता का अनुवाद मराठी में किया है, तो मैं अनुवाद ही पढ़ूंगा. बिल्कुल सर. जीभ.
जीभ असते कण्यावर उगवलेलं पहिलं पान. हम्म. जीभ असते कण्यावर उगवलेलं पहिलं पान. भाषेची अरण्य घेतात ज्याला वेढून. चिचुंद्रीसारखी जिव्हा नांगरत जाते वाचेची जमीन. पक्षासारखी जिव्हा विहरते लिहिलेल्या शब्दांच्या वेलांट्यांमधून. जीभ बांधलेली असते आणि एकटी तोंडातल्या तोंडात. वाह. कितनी सी जीभ कविता. बांधलेली असते तोंडातल्या तोंडात. एक अलीकडचा कवी आहे, खूपच तरुण एक कवी आहे, के अविलेस. हा मूळचा अल साल्वादोरचा कवी आहे, पण तो अनेक वर्ष अमेरिकेत राहतो आणि आता अमेरिकेत तो कविता परफॉर्म करतो दृक श्राव्य माध्यमातून अरे कविता. वा. हां. आणि त्याचे चित्रफिती उपलब्ध असतील आंतरजालावर, तिथं बघता येण्यासारख्या आहेत आणि खूप जोरकसपणे तो कविता वाचत असतो. त्याची एक छोटीशी कविता आहे आणि ती कवींबद्दल आहे, त्यामुळे ती इथे मी मुद्दाम निवडली आहे. तो म्हणजे आपल्या आजच्या कार्यक्रमाला अगदी समर्पक अशी ही कविता होणार आहे. छोटीशी कविता आहे. तो असं म्हणतो की मी म्हणतो कवींना चालवू द्या हा देश. हम्म. मी म्हणतो कवींनाच चालवू द्या हा देश. शस्त्रांनी उद्भवणाऱ्या दुःखांपेक्षा आम्ही पुस्तकांसोबत आणि लेखण्यांसह तो अधिक चांगला चालवू. मी म्हणतो कवींनाच चालवू द्या हा देश. तेच देऊ शकतील काव्यगत न्याय आणि ऐकतील त्यांना जे बोलू इच्छितात. विचार करणं हीच राष्ट्रभाषा म्हणून केली जाईल जाहीर. वाह वाह. विचार करणं हीच राष्ट्रभाषा म्हणून केली जाईल जाहीर आणि पक्षांना दिली जाईल मुभा त्यांची शहाणीव आमच्या सोबत वाटून घेण्याची. सो वाह. ये कड़ी विस्लावा शिंबोर्स्का की कविता के अलावा मुमकिन नहीं है. आणि माझी अत्यंत प्रिय ही कवयित्री आहे, थोर पोलिश कवयित्री. थेट संवादी कविता हे तिचं वैशिष्ट्य होतं आणि 1996 सालचं नोबेल पारितोषिक तिला मिळालेलं होतं. त्याच्यापूर्वी ती बऱ्याच कविता अनेक अनुवादकांनी तिच्या मराठीत सुद्धा केल्या आहेत आणि भारतीय भाषांमध्ये, जगभरच्या भाषांमध्ये खरं तर तिची भाषांतरं झालेली आहेत. तिची नेहमी वाचली जाणारी टर्न ऑफ द सेंचुरी ही सगळ्यांनी वाचलेली असते. आणखी एक वेगळी कविता आहे छोटीशी, ती मी वाचतो, अखेर आणि प्रारंभ नावाची. अखेर आणि प्रारंभ, विस्लावा शिंबोर्स्का. प्रत्येक युद्धानंतर कुणाला तरी साफसफाई करावीच लागेल. शेवटी गोष्टी सहजासहजी सुरळीत होणार नाहीत ना. राडारोडा ढकलावाच लागेल रस्त्याकडेला कुणाला तरी. म्हणजे प्रेत वाहणाऱ्या गाड्या जाऊ शकतील नीट. मैला, धूळ, कचरा, सोफ्याच्या तुटलेल्या स्प्रिंगा, फुटलेल्या काचा, रक्ताळलेल्या फडक्यांच्या घाणीत कुणाला तरी उतरावं लागेल. कुणाला तरी ओढत न्यावी लागेल ना तुळई भिंतीला आधार द्यायला. कुणाला तरी फुटलेल्या खिडक्या आणि मोडलेली दारं उभी करावी लागतील. मनोरम नाहीये हे कॅमेऱ्यासाठी. वर्ष लागतात त्याला. सगळे कॅमेरे निघून गेलेत दुसरी युद्ध टिपायला. पूल लागतील पूर्ववत झालेले पुन्हा. आगगाड्यांची नवी स्टेशनं लागतील. सरसावलेल्या बाह्या पुन्हा सैल सोडून दिल्या जातील. झाडू हातात घेतलेल्या कुणाला तरी आठवेल अजूनही कसं होतं हे सगळं पूर्वी. कुणीतरी ऐकेल आणि डोलावेल आपली धडावेगळी न झालेली मान. पण असेही काही असतातच भोवताली ज्यांना वाटेल हे कंटाळवाणं. कुणीतरी कधी पुन्हा उकरतील कुठलेसे गंजलेले वितर्क, झुडपांमधून काढून आणि कचऱ्याच्या गंजीपर्यंत नेतील वाहून. ज्यांना माहीत आहे आधीपासूनच की काय चाललं होतं इथं, त्यांनी करायला हवा मार्ग प्रशस्त. त्यांच्यासाठी ज्यांना कळतं कमी आणि त्याहूनही कमी, कारणं आणि परिमाणांना माजवून ठेवलेल्या
या ठेवलेल्या या गवतात कुणीतरी हातपाय पसरून पडलेला असेल, तोंडात गवताचं पातं धरून आभाळाकडे पाहत. पाराची एक कविता मी सुरुवातीला वाचली, निकानोर पाराची. त्याची एक आणखी छोटीशी कविता आहे, शेवटी नावाची, ती वाचतो. आपल्याला पटो न पटो आपल्याकडे 3 पर्याय आहेत. खरं तर 3 पर्याय आहेत, काल, आज आणि उद्या. खरं तर 3ही नाहीत, कारण तत्वज्ञ म्हणतो तसं काल तर काल आहे, तो असतो आपल्या स्मृतीत फक्त. आधीच खुडलेल्या गुलाबाच्या आणखी पाकळ्या काढणं कठीण असतं. खेळायला हातात फक्त 2 पत्ते आहेत, वर्तमान आणि भविष्य. आणि खरं तर 2ही नाहीत, कारण हे तर ज्ञात वास्तव आहे की वर्तमानाला नसतं अस्तित्व, फक्त त्याच्या भूतकाळाला चिकटून राहण्याशिवाय. आणि ते टाकलं जातं गिळून तारुण्यासारखं शेवटी. आपल्याकडे राहता राहिला फक्त उद्याचा दिवस. मी हा पेला उंचावतो त्या दिवसासाठी जो कधीही उगवत नाही, पण आपल्या हातात जे काही आहे ते एवढंच. वा. मला वाटतं अनुवादित कविता आणखी किती वाचाव्या त्याच्याबद्दल मला लक्षात येत नाहीये, कारण अजून मला वाटतं 20 मिनिटं आपल्याकडे आहेत सर. मी भारतीय भाषांमधल्या कविता सुद्धा केलेल्या आहेत, पण आता मी इथे निवडलेल्यांपैकी कुठलीच त्यातली वाचलेली नाहीये. पण त्या हिंदी ज्या काही भाषांतरित केल्या आहेत त्या मूळ हिंदी कवीच मी आता याच्यानंतर वाचणार आहे, त्यामुळे त्या इथे पुन्हा पुनरुक्ती करत नाही. येवगिनी येवतुशेन्कोची एक कविता वाचतो, शेवटची या सेक्शन मधली. हा रशियन कवी होता, बहुमुखी प्रतिभेचा लेखक होता. म्हणजे नुसता कवी नव्हता, कादंबरीकार, नाटककार, पटकथा लेखक, संपादक आणि चित्रपट सुद्धा त्यांनी दिग्दर्शित केलेली होती. आत्ता 2017 साली त्याचं निधन झालं. त्याची ही कविता जी आहे ती कविता यासाठी आहे की लेखकाने आपली काहीतरी एक भूमिका घ्यायला पाहिजे असते, याबद्दल तो म्हणणं त्याचं अधोरेखित करतो. म्हणजे काळ्याला काळं, पांढऱ्याला पांढरं म्हणणं ही गोष्ट खूपच साधी आहे, आणि एवढी साधी गोष्ट किती महाग झाली आहे याच्या संदर्भात त्याची ही कविता आहे. एका अमेरिकन लेखकाशी संवाद. ते मला म्हणतात की मी फार दिलदार माणूस आहे. खरं नाही, मी दिलदार कधीच नव्हतो, पण माझे लेखक बांधव जे करतात ना सरपटणं, ते मला अति घृणास्पद आणि नीच वाटत आलं होतं. बंडखोरी हा काही माझा विशेष गुण नव्हे. मी केवळ त्यांच्या कारस्थानांचं मायाजाल पाहिलं होतं. त्यावर मी हसलो, त्या विरुद्ध लढलो, त्यावर लेख लिहिले, पोलिसात तक्रार नाही केली. माझ्या डोक्यात आलं तेवढंच फक्त मी सांगायचा प्रयत्न केला. हो, मी बुद्धिवाद्यांचं समर्थन केलं, खोट्या आणि सामान्य लेखनावर बहिष्कार टाकला. पण प्रत्यक्षात हेच नसतं का झालं? आणि अशा प्रकारे माझ्या मोठेपणाचं पुन्हा कौतुक झालं. आपली पुढची पिढी जेव्हा या रद्दी लेखनाला नाकारत असेल, अतिशय कटू शर्मेनं त्यांना आठवेल हा विचित्र, अतिशय विलक्षण असा काळ, जिथं सत्याच्या साध्या वर्णनालाही मोठ्या मनानं केलेलं कथन मानलं जात असे. खैर, आता मी शेवटच्या भागाकडे वळतो. शेवटच्या भागात मला वाटतं काही हिंदी कविता मी वाचाव्यात. केदारनाथ सिंगांची एक कविता आहे, त्यांनी मी सुरुवात करतो. बिलकुल. हिंदीमध्ये गेली जवळजवळ 100 वर्ष
प्रगतिशील लेखनाची अत्यंत चांगली परंपरा आहे आणि त्या परंपरेत अनेक कवींनी हातभार लावलेला आहे. केदारनाथ सिंग यांचं अलीकडेच ते गेले आणि त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारही मिळालेला होता. हिंदीतले ज्येष्ठ आणि माझे आवडते कवी, त्यांची कविता जो रचता है वो मारा नहीं जा सकता. मारने से कोई मर नहीं सकता, मारने से कोई मर नहीं सकता, मिटाने से कोई मिट नहीं सकता, गिराने से कोई गिर नहीं सकता. इतनी सी बात मानने के लिए इतिहास तक जाने की जरूरत नहीं. अपने आसपास घूम फिर कर ही देख लीजिए, क्या कभी आप किसी के मारने से मरे, किसी के मिटाने से मिटे या गिराने से गिरे? इसका उल्टा भी करके देख लीजिए, क्या आपके मारने से कोई, खैर छोड़िए, हाँ हत्याएं हो सकती है आपकी, और आप उनमें शामिल होना चाहे तो आप भी हत्यारे हो सकते हैं. बेहद आसान है ये, सिर्फ मनुष्य विरोधी ही तो होना है आपको. इन दिनों खूब फल फूल रहा है ये कारोबार, हर जगह खुली हुई है उसकी एजेंसियां, बड़े बड़े देशों में तो उसके शोरूम तक खुले हुए हैं. तोपों के कारखानों के मालिकों से लेकर तमंचा हाथ में लिए या कमर में बम बांधे हुए गलियों में छिप कर घूमते चेहरों में कोई अंतर कहाँ है. इस सब के बावजूद जो जीता है सचमुच, वह अपनी शर्तों पे जीता है, किसी की दया के दान पर नहीं. वह अर्जित करता है जीवन अपनी निचोड़ती आत्मा की एक एक बूंद से. उसकी हत्या की जा सकती है, उसे मारा नहीं जा सकता. इस सब के बावजूद वह रहता है दूसरों को हटा हटा कर, चुपचाप ऊंचे आसन पर जा बैठे दो मुहे लालची लोलुप आदमी की तरह नहीं, अपनी जमीन पर उगे पौधे की तरह लहराता, निर्विकल्प, निर्भीक. दुनिया का सबसे कठिन काम है जीना, दुनिया का सबसे कठिन काम है जीना, और उससे भी कठिन उसे शब्द के अर्थ की तरह रच कर दिखा पाना. जो रचता है वो मारा नहीं जा सकता. जो मारता है उसे सबसे पहले खुद मरना पड़ता है. वाह, बिल्कुल सही. इसी की श्रृंखला में मारने पर और एक बस तीन लाइन की कविता, 3 पंक्तियों की कविता, उदय प्रकाश की. मारना. आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता. आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता. कुछ नहीं सोचने और कुछ नहीं बोलने पर आदमी मर जाता है. वाह. माझे अत्यंत लाडके कवी, ज्यांच्याशी मला खूप जवळून संबंध आला, त्यांचं प्रेम मला मिळालं, ते हिंदीतले अतिशय ज्येष्ठ कवी दिवंगत चंद्रकांत देवताले यांची एक कविता मी वाचतो. मां पर नहीं लिख सकता कविता. मां के लिए संभव नहीं होगी मुझसे कविता. अमर चींटियों का एक दस्ता मेरे मस्तिष्क में रेंगता रहता है. मां वहां हर रोज चुटकी दो चुटकी आटा डाल देती है. मैं जब भी सोचना शुरू करता हूं यह किस तरह होता होगा कि घट्टी पीसने की आवाज मुझे घेरने लगती है और मैं बैठे बैठे दूसरी दुनिया में ऊँघने लगता हूं. जब कोई भी मां छिलके उतारकर चने, मूंगफली या मटर के दाने नन्ही हथेलियों पर रख देती है, तब मेरे हाथ अपनी जगह थरथराने लगते हैं. मां ने हर चीज के छिलके उतारे मेरे लिए. मां ने हर चीज के छिलके उतारे मेरे लिए. देह, आत्मा
आग और पानी तक के छिलके उतारे और मुझे कभी भूखा नहीं सोने दिया। मैंने धरती पर कविता लिखी है, चंद्रमा को गिटार में बदला है, समुद्र को शेर की तरह आकाश के पिंजरे में खड़ा कर दिया। सूरज पर कभी भी कविता लिख दूंगा, मां पर नहीं लिख सकता कविता। वाह. देवतालींचीच आणखी एक कविता आहे, ही सुद्धा आईशी संबंधित आहे म्हणून ती पण वाचतो. दक्षिण दिशा नावाची कविता आहे. माँ की ईश्वर से मुलाकात हुई या नहीं कहना मुश्किल है। माँ की ईश्वर से मुलाकात हुई या नहीं कहना मुश्किल है, पर वह यह जताती थी जैसे ईश्वर से उसकी रोज बातचीत होते रहती है और उससे प्राप्त सलाहों के अनुसार जिंदगी जीने और दुख बर्दाश्त करने का रास्ता खोज लेती है। माँ ने मुझे एक बार मुझसे कहा था, दक्षिण की तरफ पैर करके मत सोना, दक्षिण की तरफ पैर करके मत सोना, वह मृत्यु की दिशा है और यमराज को क्रुद्ध करना बुद्धिमानी की बात नहीं। तब मैं छोटा था और यमराज के घर का पता पूछा था। उसने बताया था, तुम जहां भी हो वहां से हमेशा दक्षिण में। मां की समझाइश के बाद दक्षिण दिशा में पैर करके मैं कभी नहीं सोया और इससे इतना फायदा जरूर हुआ, दक्षिण दिशा पहचानने में मुझे कभी मुश्किल का सामना नहीं करना पड़ा। मैं दक्षिण में दूर दूर तक गया और हमेशा मुझे माँ याद आई। दक्षिण को लांग लेना संभव नहीं था, होता छोर तक पहुंच पाना तो यमराज का घर देख आता, पर आज जिधर पैर करके सो वह दक्षिण दिशा हो जाती है। सभी दिशाओं में यमराज के आलीशान महल हैं और वे सभी में एक साथ अपनी दहकती आंखों सहित विराजते हैं। मां अब नहीं है और यमराज की दिशा भी अब वह नहीं रही जो मां जानती थी। वाह वाह, चरचरी. कुछ कविताओं कवितेची आपण म्हणतो ही ताकदच आहे की कमीत कमी शब्दात बरंच काही म्हणणं. आपण कायम बहिणाबाईंचं उदाहरण बघतो, अनेक कवयित्रींची पण उदाहरणं देता येतील आणि खरं तर इस साल का नोबेल प्राइज भी साहित्य में कविता को ही दिया गया है। लुइस ग्लुक उनको इस पुरस्कार से सम्मानित किया गया है। सो कविता की ये ताकत भी है कि कम से कम शब्दों में कि हमारा जीना पूरी तरह हमारे सामने रख देती है। तो और सर आपने भी लुइस ग्लुक की एक छोटी सी कविता का मराठी में किया है, आपके फेसबुक वॉल पे मैंने पढ़ा था उसका अनुवाद। आपके पास अगर हो तो आप पढ़िए, लेकिन वो पूरी कविता थी नहीं, उसका बस थोड़ा सा अंश था। अब मेरे पास वो कविता नहीं है। तो ये नोबेल पुरस्कार कविताओं को तो बहुत कम मिलते हैं, 10 साल में एक बार मिलता है। लेकिन कविता अपने पूरे जीने का सारांश होती है, तो ये तो है उसमें। गागर में पूरी सागर समाने की कोशिश होती है कविता। खैर, मैं अभी चाहूंगा कि अभी हमें बस 15 मिनट और शायद होंगे, तो कुछ और कविताएं मैं प्रस्तुत करूं। ये फिर एक दूसरे मूड में जाने वाली कविता है। सन 92 में बहुत बड़ा हादसा हमने देखा था देश ने। उस दरमियान जो कुछ हुआ, एक मस्जिद गिराई गई जी। तो ये उस पर लिखी एक कविता है सन 92। और ये ऐसे कवि की कविता है जिसका उस वक्त जन्म भी नहीं हुआ था। तो ये पोस्ट 92 वाले कवि है,
अदनान कफील दरवेश, बहुत ही सुंदर कविताएं हैं, काफी विख्यात भी हुई है। और मैंने ऐसी कविताएं चुनी है जो शायद लोग जानते हो और फिर उसका आस्वाद ले सके। तो ये कविता है 97। जब मैं पैदा हुआ, अयोध्या में ढहाई जा चुकी थी एक कदीम मुगलिया मस्जिद। अयोध्या में ढहाई जा चुकी थी एक कदीम मुगलिया मस्जिद, जिसका नाम बाबरी मस्जिद था। ये एक महान सदी के अंत की सबसे भयानक घटना थी। कहते हैं पहले मस्जिद का एक गुंबद धम की आवाज के साथ जमीन पर गिरा था, और फिर दूसरा, और फिर तीसरा, और फिर गिरने का जैसे अनवरत क्रम ही शुरू हो गया। पहले कीचड़ में सूरज गिरा, और फिर मस्जिद की नींव से उठता गुबार और काले धुएं में लिपटा अंधकार पूरे मुल्क पर छाता चला गया। फिर नाली में हाजी हशमतुल्लाह की टोपी गिरी, सकीना के गर्भ से जन्मा बच्चा गिरा, हाथ से धागे गिरे, रामनामी गमछे गिरे, खड़ाऊ गिरे, बच्चों की पतंगे और खिलौने गिरे। बच्चों के मुलायम सपनों से परियां चीखती हुई निकल कर भागी, और दंत कथाओं और लोक कथाओं के नायक चुपचाप निर्वासित हुए, एक के बाद एक, एक के बाद एक। फिर गांव के मचान गिरे, शहरों के आसमान गिरे, बम और बारूद गिरे, भाले और तलवारें गिरी, गांव का बूढ़ा बरगद गिरा, एक चिड़िया का कच्चा घोंसला गिरा, गाढ़ा गरम खून गिरा, गंगा जमनी तहजीब गिरी, नेता परेता गिरे, सियासत गिरी, और इस तरह एक के बाद एक नामालूम कितना कुछ भरभरा कर गिरता ही चला गया। जो गिरा था वो शायद इस इमारत से काफी बड़ा था। कहते कहते अब्बा की आवाज भर्राती है और गला रूंधने लगता है। इस बार पासबा नहीं मिले काबे को सनम खाने से, और एक सदियों से मुसलसल खड़ी मस्जिद देखते देखते मलबे का ढेर बनती चली गई। जिन्हें नाज है हिंद पर, हाँ उसी हिंद पर जिसकी सरजमी से मेरे अरब को ठंडी हवाएं आती थी, वे कहाँ हैं? मैं उनसे पूछता हूं कि और कितने सालों तक गिरती रहेगी ये नामुराद मस्जिद जिसका नाम बाबरी मस्जिद है, और जो मेरे गांव में नहीं बल्कि दूर अयोध्या में है। मेरे मुल्क के रहबरों और जिंदा बाशिंदों, बतलाओ मुझे कि वो क्या चीज है जो इस मुल्क के हर मुसलमान के भीतर एक खफीफ आवाज में न जाने कितने बरसों से मुसलसल गिर रही है, जिसके ध्वंस की आवाज अब सिर्फ स्वप्न में ही सुनाई देती है। बिल्कुल, थैंक यू फॉर दिस पोएम सर। मुझे लगता है ये आज के सेशन की चरम बिंदु की कविता है, और अदनान कफील दरवेश ये भारत के सबसे अहम कवियों में से एक है। तो मैं आपका पर्सनली शुक्रगुजार हूं कि आपने इस कविता को सम्मिलित किया इस सेशन में। मेरे और एक अभी हमें और कितना वक्त है अक्षय? बिल्कुल है सर, अब हमें और 15 मिनट है तो हम सेशन आगे बढ़ सकते हैं। ओके। देवी प्रसाद मिश्र एक मेरे बहुत ही प्रिय कवि हैं, बहुत वरिष्ठ कवि है हिंदी के, और उनकी कविताओं के अनुवाद भी मैंने किए हैं, लेकिन यहाँ उनकी एक कविता मैं उन्हीं हिंदी में ही पढ़ूंगा। फासिस्ट। मैंने कहा कि आप फासिस्ट हैं, तो उसने कहा कि वह मनुष्य है। मैंने कहा कि आप फासिस्ट हैं, तो उसने कहा कि वह जनप्रतिनिधि हैं। मैंने कहा कि आप फासिस्ट है, तो उसने कहा कि उसके पास आधार कार्ड है। मैंने कहा कि आप फासिस्ट है, तो उसने कहा कि वह शाकाहारी है। मैंने कहा आप फासिस्ट है,
तो उसने कहा कि मुद्दा विकास का है। मैंने बिना सुना। मैंने कहा कि आप फासिस्ट है। तो उसने कहा उसके पास 30% का बहुमत है 70% के अल्पमत की तुलना में। मैंने कहा आप फासिस्ट है। तो उसने कहा गांधी को हमने नहीं मारा, हम में से किसी ने उन पर गोली चला दी। मैंने कहा आप फासिस्ट है। तो उसने कहा अब जो कुछ है हम ही हैं। वाह वाह वाह, अब जो कुछ भी है हम ही। वाह, हम ही है। विष्णू विष्णू खरे. विष्णू खरेंची एक कविता आहे आणि बिलकुल. ही त्याचं डिस्क्लेमर मुद्दाम देतो की ती आत्ताच्या काळात साठी लिहिलेली नव्हती. ही अच्छा. आणीबाणीतली कविता आहे. पण ही कविता तुम्हाला लक्षात येईल की कुठल्याही काळात ती वापरली जाऊ शकते अशी कविता आहे. माणसाला भयात ठेवणं हे व्यवस्थेला किती आवश्यक असतं त्या संदर्भातली कविता आहे. डरो. विष्णूजी माझे प्रिय कवी होते आणि खूप त्यांचाही छान चांगला सहवास मला मिळाला. त्यातून बरंच काही शिकण्यासारखं होतं. त्यांची कविता डरो. कहो तो डरो कि हाय ये क्यों कह दिया, कहो तो डरो कि हाय ये क्यों कह दिया, न कहो तो डरो कि पूछेंगे चुप क्यों हो, सुनो तो डरो कि अपना कान क्यों दिया, सुनो तो डरो कि अपना कान क्यों दिया, न सुनो तो डरो कि सुनना लाजमी तो नहीं था, देखो तो डरो, देखो तो डरो कि एक दिन तुम पर भी यह न हो, ना देखो तो डरो कि गवाही में क्या बयान दोगे, सोचो तो डरो, सोचो तो डरो कि वह चेहरे पर झलक न आया हो, ना सोचो तो डरो, ना सोचो तो डरो कि सोचने को कुछ दे न दे, पढ़ो तो डरो कि पीछे से झांकने वाला कौन है, पढ़ो तो डरो कि पीछे से झांकने वाला कौन है, न पढ़ो तो डरो कि तलाशेंगी कि क्या पढ़ते हो, लिखो, लिखो तो डरो कि उसके कई मतलब लग सकते हैं, न लिखो तो डरो कि नई इमारत इबारत सिखाई जाएगी, डरो, डरो तो डरो कि कहेंगे कि डर किस बात का है, डरो तो डरो कि कहेंगे डर किस बात का है, ना कहो ना डरो तो डरो कि हुक्म होगा कि डर. वाह. फिर अंत, अभी अंत की तरफ हम जाएंगे. बस 2 कविताएं और मैं शायद पढ़ूं. जी. एक कविता जिनका नाम हम लेना बहुत ही आवश्यक है. हिंदी के बहुत ही श्रेष्ठ कवि है विनोद कुमार शुक्ल. उनकी एक कुछ लाइन्स की कुछ पंक्तियों की कविता है, लेकिन बहुत ही सार गर्भित कविता है. हताशा से एक व्यक्ति. व्यक्ति बैठ गया. हताशा से एक व्यक्ति बैठ गया था. व्यक्ति को मैं नहीं जानता था, हताशा को जानता था. हताशा से एक व्यक्ति बैठ गया था, व्यक्ति को मैं नहीं जानता था, हताशा को जानता था. इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया, मैंने हाथ बढ़ाया, मेरा हाथ पकड़कर वह खड़ा हुआ. वह मुझे नहीं जानता था, मेरे हाथ बढ़ाने को जानता था. हम दोनों साथ चले, हम दोनों साथ चले, दोनों एक दूसरे को नहीं जानते थे, साथ चलने को जानते थे. साथ चलने का इस क्रम में हम आखिरी कविता. बिल्कुल. क्या मैं पढ़ूं अक्षय? आखिरी बिल्कुल कविता. सर. जी. बिल्कुल सर. ये कविता फिर मेरे प्रिय कवि देवी प्रसाद ही की है. और वो ये कहते हैं कि कविताएं किसी भी वक्त में लिखी जानी चाहिए. हालांकि यही उसका शीर्षक भी है, कविताएं लिखी जानी चाहिए.
जैसा कि एक कवि कहता है कि मातृभाषा में ही लिखी जा सकती है कविता, तो मातृभाषा को याद रखने के लिए लिखी जानी चाहिए कविता। और इसलिए भी कि यह समझ धुंधली न हो कि पिता पहला तानाशाह होते हैं, कि पिता पहला तानाशाह होते हैं। और जैसा मैं कह गया हूं, माए पहला कम्युनिस्ट, पड़ोसियों ने फासिस्ट ना होने की गारंटी कभी नहीं दी। इलाहाबाद से दिल्ली के सफर के शुरू में एक आदमी ने सीट को एक्सचेंज करने का प्रस्ताव रखा। फिर उसने कहा कि और क्या एक्सचेंज किया जा सकता है। मैंने कहा, मैं किसी को अपना कोहराम नहीं देने वाला। जाते जाते वह कह गया कि झूठ पर फिल्म बनाने के बहुत पैसे मिलते हैं। मैंने गायब होने के पहले कहा कि जो संरक्षण संविधान में कवि को मिलना चाहिए था, वो गाय को मिल गया। पान खाते हुए वो हंस पड़ा और उसका सारा थूक मेरे मुंह पर पड़ गया। कविताएं लिखनी चाहिए, कविताएं लिखनी चाहिए ताकि कवि नैतिक अल्पसंख्यक न रह जाए। कविताएं लिखी जानी चाहिए ताकि मुक्के मार्च के तौर पर मोहम्मद अली की याद रहे और देश के तौर पर वियतनाम की। और बसने के लिए फिलिस्तीन से बेहतर कोई देश न लगे। और वेमुला होना सबसे ज्यादा मनुष्य होना लगे। वाह। कविताएं लिखनी चाहिए, कविताएं लिखनी चाहिए क्योंकि ऋतुओं और बहनों के बगल से गुजरने को कविताएं ही रजिस्टर करती है, और पत्तों और आदमी के गिरने को। कविताएं लिखी जानी चाहिए क्योंकि कवि ही करते हैं वापस पुरस्कार, और उन्हें ही आती है अखलाक पर कविताएं लिखते हुए रो पड़ने की अप्रतिम कला। वाह धन्यवाद। वाह वाह वाह। थँक यू सर, थँक यू सो मच. शंकर शेष फाउंडेशनचे मी मनापासून आभार मानतो. मला माहित नाही मी कविता वाचल्या त्या तुम्हाला या मंचावर कितपत योग्य वाटलेल्या आहेत. पण मला ज्या कविता आवडतात, ज्या कवितांशी माझा संबंध असतो नेहमी, त्या कविता मी इथे वाचलेल्या आहेत. त्या गोड मानून घेतल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. जरूर. धन्यवाद शुभांगी, शुभांगी. आणि सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. सर, मनापासून आभार शंकरशेष फाउंडेशनच्या वतीनं. बऱ्याचदा कवी संमेलन किंवा एक कवितांचं सादरीकरण म्हटल्यानंतर आपण जाणीवपूर्वक मंचीय कविता, ज्याच्यामध्ये परफॉर्मन्स एलिमेंट असेल, सादरीकरणाच्या शक्यता असतील, अशा कविता निवडतो. आणि बऱ्याचदा ते ऐकलेल्या असतात, माहिती असतात. पण तुम्ही अशा अनेक नव्या कवींच्या, ज्या आम्हाला माहिती नाहीत, ज्या दर्शकांना, श्रोत्यांना क्वचित माहिती असू शकतील, अशा कवींच्या कविता निवडल्यात आणि त्यांची अत्यंत संयत अभिव्यक्ती तुम्ही केलीत. त्यात कुठेही वेगळ्या पद्धतीचा परफॉर्मन्स नव्हता. कवितेचा आशय तुम्ही सोलून हातावर ठेवलात. तर त्यासाठी आणि मुख्य म्हणजे हे 50वं कथन आमच्यासाठी फक्त चांगलं नाही, तर ते अर्थपूर्ण आणि संग्राह्य मूल्य असणारं केलं. त्याबद्दल मी शंकरशेष फाउंडेशनच्या वतीनं तुमचे मनापासून आभार मानतो. खरं तर हा 50वा कथनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करायचा होता, पण आपण ज्या काळातून जातो त्या काळात हे काही शक्य नाही. म्हणून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण हे करतोय. आशा आहे की 60वा कथनाचा प्रयोग आता हळूहळू लोक एकत्र व्हायला लागलेले आहेत. थिएटर्स किंवा सभागृह उघडली गेलेली आहेत. तर अजून 10 महिन्यानंतर हा 60वा कथनाचा प्रयोग किंवा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आपल्याला करता येऊ शकेल आणि आपण एकत्र एका ठिकाणी जमून त्याचा आस्वाद घेऊ शकाल. या अपेक्षेसह आजच्या कथनाच्या 50व्या कथनाच्या समारोपात आपण इथेच थांबूया. तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना मनापासून, सगळ्या दर्शकांना, श्रोत्यांना मनापासून मी त्यांचे आभार मानतो. आणि सातत्यानं तुम्ही या कथनाशी जोडले राहा. आणि हे कथन जे आहे त्याचं आधीचेही कथन, जे कार्यक्रम आपण घेतले होते, त्याचं फुटेज तुम्हाला शंकरशेष फाउंडेशनच्या
पेजवर उपलब्ध आहे आणि त्याच बरोबरीने युट्यूब चॅनलवरही हे सगळं फुटेज यापूर्वीच आणि आत्ताचही उपलब्ध आहे. जरूर तुम्ही त्याचा आस्वाद घ्या आणि कथनाच्या कार्यक्रमाशी जोडले राहा ही अपेक्षा. धन्यवाद, शुक्रिया, गुड इव्हनिंग.